वेलकम गाइज, प्लीज सब्सक्राइब टू माय चॅनल प्रतीक जेटे. ये सब क्या देखना पड़ रहा है. थोडे घरातली शॉपिंग करायला, थोडं किराणा घ्यायला. सो आम्ही आता निघतोय. दरवाजा लॉक करतोय. मी सेफ्टी डोअरला पण लॉक टाकतोय. सेफ्टी डोअरचं लॉक काय लागत नाही आहे, सो जबरदस्ती सेफ्टी डोअरचं लॉक टाकतोय. फायनली सेफ्टी डोअरचं लॉक टाकला आणि नंतर माझे वाट बघतायत. आपण लिफ्टचं बटन दाबलं आहे. 3rd फ्लोअरला लिफ्ट यायची वाट बघतोय. फायनली लिफ्ट आमची आली आहे. आता लिफ्टमध्ये आपण एंटर होतो आहे. लिफ्टमध्ये एंटर झालो आहे. एंटर होता होता मित्राला शूट करतो आहे. मित्र बोलतो आहे पर शूटमध्ये 100 रुपये द्यावे लागतील. फायनली आम्ही ग्राउंड फ्लोअरला आलो आहे. तुम्ही पाहू शकता आमचा ग्राउंड फ्लोअर आहे. आता मार्केटमध्ये जातो आहे शॉपिंग करण्यासाठी. कांदे बटाटे सर्व काही घ्यायचं आहे. हा आमचे गणपती बाप्पा आहे आणि हा आमचा एंट्रन्स आहे. इथून आम्ही बाहेर निघतो आहे. रोडच्या इथे जातो आहे. हे आमचं गावदी कन्स्ट्रक्शन्स. ॲक्च्युअलमध्ये आम्ही दुपारपासून काय खाल्लं नव्हतं, सो खूप भूक लागली होती. म्हणून मी पहिला वडापाव खायला सुरुवात केली. वडापाव खाताना पण मित्राने वडापाव खाताना शूट केला. एवढी भूक लागली होती आणि तो वडापाव थोडा अनी होता, म्हणून मी वडापाववरून मीठ टाकलं वरती आणि त्याला बोललो शूट नको करूस. आता आम्ही चाललो आहे मच्छी मार्केटमधून. तुम्ही मच्छी पाहू शकता. इथून आम्ही मच्छी मार्केटमधून जातो आहे आणि या फिशेस आहेत. ही वाघी आहे आणि हे आमचं मुंब्रा कॉलनीमधले मच्छी मार्केट आहे. मच्छी मार्केटमधून आम्ही सरळ पुढे जातो आहे. आमच्या बिल्डिंगमधल्या काकू आहेत. मच्छी मार्केटमधून आम्ही फायनली आम्हाला टोमॅटो घ्यायचे होते, पण टोमॅटोचा दर तर आम्हाला काय माहितीच नव्हता किती आहे काय नाही आहे. फक्त विचारत होतो आणि जे काकी बोलत होती आम्हाला स्वस्त वाटत होता, म्हणून ते ठीक आहे काकी द्या असं बोलून टोमॅटो घेतो. व्हिडिओ शूटिंग करताना सगळे लोक आमच्याकडे बघत होते आणि त्यांना बोलतो की दादा घाबरू नका, टेन्शन नका घेऊ, आम्ही व्लॉग बनवतो आहे. तेव्हा काकी बोलली होती की माझ्या मुलगाला पण हे येड आहे व्लॉग बनवायचं. सो काकीला मी बोललो की काकी तुझा व्हिडिओ शूट करतो आहे, उद्या तुझा व्हिडिओ शूट हा माझा फेमस झाला, लाईक सबस्क्राईब जास्त भेटले की तुझ्या दुकानात गर्दी होऊ शकते, सो 4-5 मिरच्या जास्त टाक. आणि काकी हसायला लागली. आता मी ते म्हणाले आम्हाला काकी सर्व विचारते आणि काकीने आम्हाला मिरच्या जास्त टाकल्यात, कारण काकीला आम्ही सांगितलं की उद्या आम्ही व्लॉग अपलोड केला की नंतर तुमच्या दुकानात गर्दी होईल. आणि फायनली आम्ही सर्व घेतलं आहे, पेमेंट पण केलं आणि आता आम्ही चाललो आहे पुढची खरेदी करायला. आता आम्हाला कांदे आणि बटाटे घ्यायचे आहेत. सो हे मुंब्रा कॉलनीचा रोड आहे. इथे कायम गर्दी असते, तुम्ही बघू शकता. संध्याकाळी बोललं तर इथे गाडी चालवणं खूप मुश्किल आहे, एवढी गर्दी असते. आता फायनली आम्ही कांदेवाले काकू आहेत त्यांच्या इथे पोचणार आहोत. तुम्ही पाहू शकता ह्या मुंब्रा कॉलनी रोड आहे आणि मुंब्रा कॉलनी रोड आता आम्ही कांदे घ्यायला आलो आहेत. कांदे कसे किलो हे विचारलं. कांदे कसे किलो आम्हाला माहितीच नव्हते, काय भाव काय माहितीच नव्हता. काकी बोलली 50ला 3 किलो, ते आम्हाला स्वस्त वाटले म्हणून आम्ही 3 किलो कांदे उचलले. काकीने 3 किलो कांदे भरले आणि बाजूला बटाटीच होती. बटाटी पण संपली होती. बटाट्याची कापं ही माझी फेवरेट आहेत, त्यामुळे बटाटी विचारली तर बटाटी पण 50 रुपये किलो बोलली. मग ते पण आम्हाला स्वस्त वाटलं, कारण आम्हाला रेटच माहीत नाही. मग काकूंना बोललो की या टाईपमधल्या बटाटे द्या. काकीने बटाट्या भरल्या. बटाट्या भरल्यानंतर मी पेमेंट केल्यानंतर मी पुढे गेलो. अजून आम्हाला खूप काही शॉपिंग करायची होती, त्यामुळे मी पुढे गेलो. तुम्ही मालती मार्ट पाहू शकता. आम्हाला तांदूळ घ्यायचे होते, पण तांदूळ घ्यायचा एवढा टाईम नाही भेटला, कारण हातात खूप सारं सामान होतं. मग पुढे चालत स्टेशन रोडला जात होतो आम्ही. माझा मित्र मागून मला शूट करत होता. फायनली वाईज
आय नो की माझं बोलणं तेवढं प्रॉपर नाही आहे, कारण आपला तिसरा चौथा व्हिडिओ असेल, तिसरा चौथा ब्लॉग असेल. प्रॅक्टिस मेड बाय परफेक्ट. सो या रूलवर आपण फॉलो करून पुढे पुढे चालतो आहे. तुम्ही हायटेक कन्स्ट्रक्शन बघू शकता. हायटेक कन्स्ट्रक्शन्स, कैलास भगत सर यांचं एक कन्स्ट्रक्शन्स आहे. दिव्यामधलं एक फेमस कन्स्ट्रक्शन हायटेक कन्स्ट्रक्शन्स. इथे आम्ही पुढे आलो त्यानंतर साईंचा भंडारा दिसला. जेवायचं मन होतं, पण ऑलरेडी मी वडापाव खाल्ले होते, मग ते पोट भरलं होतं, त्यामुळे मी काही खाल्लं नाही. तरी पण मी झूम करून विचार केला होता की खायला जायचं. मग नंतर माझा मित्र बोलला नको, आपण ऑलरेडी वडापाव खाल्ले आहेत. नंतर आम्ही स्टेशनच्या रोडला आलो. स्टेशनच्या रोडला आल्यानंतर आम्हाला मोसंबी घ्यायची होती. ही मोसंबी आहे की संत्रा हे अजून आपल्याला माहीत नाही, पण ही मोसंबीच आहे असं मला वाटतं. म्हणून मोसंबी घ्यायला गेलो. मोसंबी 100 रुपये किलो होती. 100 रुपये 2 किलो होती. सॉरी, 100 रुपये 2 किलो होती. 1 किलो नव्हती, 100 रुपये 2 किलो होती. म्हणून मोसंबी बघितली. मोसंबी बघितल्यानंतर मोसंबी घ्यायला गेलो. मोसंबी घेताना विचार आला की आता द्राक्ष पण आहे, द्राक्ष पण घेऊ. म्हणून द्राक्ष घेतली. द्राक्ष 50 रुपये किलो होती. द्राक्ष आणि मोसंबीचे पैसे 200 रुपये झाले होते. आणि आमच्याकडे सुटे पैसे नव्हते, म्हणून मी त्याला 300 रुपये केले आणि त्याला बोललो 100 रुपये कॅश कर. तो पण रेडी झाला. आम्ही द्राक्ष घेतली, पेमेंट केला आणि आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर आम्हाला सफरचंद घ्यावीशी वाटली, कारण आपलं पेमेंट झालं होतं, त्यामुळे आपण एकदम बादशाह होतो. आपण पूर्ण मार्केट खरेदी करू शकत होतो आणि आपलं जस्ट पेमेंट झालं होतं. सफरचंद पण घेऊन झाली. सफरचंद घेतली, पुढे गेली आणि मला ते बोरं घ्यायची होती, पण बोरं काय दिसत नव्हती. म्हणून कलिंगड दिसलं. कलिंगड बोललं की कलिंगड आपला फेवरेट फ्रूट्स आहे. सो कलिंगड घेत होतो मी. ते कलिंगड वाजून बघत होतो. वाजून काय होतं ते माहीत नाही, पण असं बोलतात की वाजून बघितल्यावर चांगलं कलिंगड भेटतं, म्हणून ते फक्त वाजवत होतो. आणि तेवढ्यात मित्राने जोक केला की मला गर्लफ्रेंड पाहिजे. समोरची बघ गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड कसे हे करतात. तेव्हा मी त्याला बोललो उठाले रे भगवान उठाले, इन दोनों को उठाले. असं करून आम्ही तिथून निघलो. तिथं निघाल्यानंतर चंद्रांगण बिल्डिंग तुम्ही पाहू शकता. ही दिव्यातली एक लिगली बिल्डिंग आहे चंद्रांगण. चंद्रांगण बिल्डिंगचं तुम्ही नजारा पाहू शकता. चंद्रांगण बिल्डिंगमधून आम्ही आलो. मग तेवढ्यात मला मित्र भेटला म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आम्ही क्रिकेट खेळतो बिल्डिंगच्या खाली. दररोज क्रिकेट खेळतो. दररोज क्रिकेट खेळतो. सो त्या मित्राची नाईट शिफ्ट चालू असल्यामुळे तो सध्या नाईट शिफ्टला जातो आहे. त्याला नाईट शिफ्टचं दुःख नाही. हा माझ्या मित्राला पाहू शकता. ऑनलाईन गेममध्ये याने 400 रुपयाला 800 रुपये कमवले होते आणि 800चे 800 रुपये घालवले आणि डोक्याला हात लावला. पुढे जात असताना माझा मित्र भेटला आणि ॲक्च्युअलमध्ये मी तेच स्टोरी सांगत होतो की माझा मित्र, आम्ही दररोज क्रिकेट खेळतो बिल्डिंगच्या खाली. तुम्ही सामान पाहू शकता की एवढं आम्ही सामान खरेदी केलं आहे. त्यात कलिंगड, संत्रा आणि या सर्व गोष्टी आहेत. समोर गेलो. काकांच्या इथे लाईट घ्यायची होती आम्हाला. लाईट घ्यायला गेलो. तो व्हिडिओ करत होतो. काकांना वाटलं की काहीतरी आम्ही त्यांची कंप्लेंट करतो आहे, म्हणून काकाने पहिला व्हिडिओ करताना मना केली. मग नंतर काकांना बोललो की काका ब्लॉग चालू आहे, नवीन सुरुवात आहे. ते काका बोलले मला पण चॅनलचं नाव सांगा, मी पण सबस्क्राईब करेन. आणि मग नंतर त्याला आमच्यासोबत हसत बोलायला लागले आणि हातबीत करायला लागले. नंतर तुम्हाला बोललो होतो की माझा मित्र मला भेटला होता. तो मित्र कामावर जात होता. सो तो माझ्यासोबत बोलत होता की आज क्रिकेट खेळणार आहे की नाही आणि होल थिंग. मग शेवटी त्याला बोललो की हो खेळणार आहे, तुझ्या नाईट शिफ्ट भेटल्या की संपल्या की आपण खेळूच. नंतर तिथून चालून भरपूर दमलो होतो. ऑटोमध्ये बसल्यानंतर माझा मित्र शूट करत होता. ऑटोमध्ये बसल्यानंतर आपल्या बिल्डिंगच्या इथे आलो. बिल्डिंगच्या आल्यानंतर आपली सर्व सामान खरेदी करून झालंच होतं आणि चालत आपल्या बिल्डिंगच्या दिशेने चालत होतो. चालत आपल्या बिल्डिंगच्या दिशेने चालत होतो. किती भारी वाक्य असेल ना हे. समोर फायनली आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये एंटर झालो आहे आणि आजच्या डेमधलं जेवढं काय शॉपिंग करायची होती मी शॉपिंग तुम्हाला दाखवली आहे. सो प्लीज तुम्हाला माझा कॉन्टेंट आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला ची घंटा वाजवायला विसरू नका, कारण घंटा ही महत्त्वाची आहे.